पुण्यामध्ये महिला सुरक्षेसाठी गुलाबो गँग तयार झाली आहे। महिला मुलींकडे बाकड्या नजरेने पाहिल्यास आता त्यांना चोप दिला जाणार आहे। अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी गुलाबो गँग नावाची संघटना स्थापन करण्यात आली आहे। संगीता तिवारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबवला। ज्या भागांमध्ये मुली आणि महिलांवर अन्याय होईल, अत्याचार छेडछाड होईल त्या भागात जाऊन धडा शिकवणार असं तिवारी म्हणतात। या सगळ्याविषयी संगीता तिवारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बातचीत सुद्धा केली आहे आपल्या प्रतिनिधीने, आपण बघणार आहोत। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय, गुलाबो गँग तयार करण्यात आली आहे पुण्यामध्ये नुकतंच 2 अत्याचाराच्या घटना समोर आल्या होत्या। 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले होते हडपसरमध्ये आणि त्याचबरोबर अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच आता महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी ही गुलाबो गँग तयार झाली आहे। बघितलेलं आहे या ठिकाणी लाठी हातामध्ये घेऊन या महिला सज्ज झाल्याचं दिसतंय। जे कोणी छेडछाड करतील त्यांना चोप देणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे आणि याविषयी संगीता तिवारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। वेगवेगळ्या भागामध्ये शहरामध्ये महिला आणि मुलीवरती अत्याचाराच्या घटना दररोज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या घटनांना विरोध करण्यासाठी पुण्यामध्ये संगीता तिवारी यांनी एक संस्था स्थापन केली आहे, गुलाबो गँग नावाची। त्यांचा काय उपक्रम आहे आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, तुम्ही तुमची जी संस्था स्थापन केली आहे गुलाबो गँग नावाची, कशा पद्धतीने या संस्थेचं तुम्ही काम करत आहात आणि या संस्थेचा उद्देश काय? या संस्थेचा उद्देश एकच आहे, हमारी बेटी की रक्षा हम करेंगे। कारण का प्रशासन काही करत नाही, आता तुम्ही पाहिलं असेल पोलिसही काही मदत करत नाही। अशा वेळेस आमच्या मुलीची रक्षा आम्हीच करायची आहे। आज एवढा मोठा प्रसंग होतो, आमची गुलाबो गँग याच्यासाठीच आहे की जिथे न्याय मिळत नाही आमच्या मुलींना त्यांच्या दरवाजात आम्ही जाऊन उभे राहणार। कायदा सुव्यवस्था मोडणार नाही, कायदा सुव्यवस्था हातात घेणार नाही, पण जो आरोपी आहे त्याला हाताला धरून मुंडक्याला धरून आम्ही पोलिसांकडे देणार। त्याच्या दरवाजात आम्ही सगळ्या जाऊन आंदोलन करणार, 1-1, 2-2 तास उभे राहणार अशा काठ्या वाचवत, ताकि आजूबाजूच्या लोकांना कळायला पाहिजे या घरामध्ये एक नालायक मुलगा राहतो, याचे नालायक पालक राहतात की ज्यांनी त्यांना संस्कार दिले नाहीये। याच्यासाठी आम्ही ही गुलाबो गँग तयार केली। तुम्ही काय करताल जर अशी तुमच्यावर ही वेळ आली तर? तुम्ही गप्प बसताल? पोलिसांना तुम्ही सांगताल की येऊ नका, हे करू नका, पोलीस पण सपोर्ट करत नाही, तर आम्ही कुणाकडे जायचं? आम्हीच सेफ नाही तर आम्ही काय करणार? म्हणून त्यासाठी गुलाबो गँग ही रेडी झाली आहे की आम्ही स्वतःची आम्ही सेफ्टी पाळू। काठीचा वापर करून जागरूकता करत त्या नराधमाला ठोकण्याचं सुद्धा काम करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे। लोकप्रतिनिधी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।